पावसाळ्यामध्ये स्वयंपाक लवकर होण्यासाठी काही टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये. तर टिप्स यासाठी कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि अक्षरशः लाईटसुद्धा कधी-कधी 2-2 दिवस म्हटलं तरी काही ठिकाणी नसते. कुठले इंजिन खराब होतं, काय होतं, त्यामुळे तुम्ही कमीत कमी 3-4 दिवसाचे तांदूळ निवडून ठेवावेत. तसंच शेंगदाण्याचा कूट बऱ्याच कालवणांमध्ये आपण टाकतो, तर शेंगदाणे भाजून मिक्सर लागतो म्हणून कूट करून ठेवावा. जर खलबत्ता वगैरे असेल तर ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मसाले आपण बरेच बनवून ठेवतो, जे आपण कालवणामध्ये टाकतो, ते 2-3 दिवसाचे मसालेसुद्धा बनवता येतील. जसे की खोबरं, मिरची, आलं, लसूण यांची पेस्ट किंवा अगदी कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा बनवून तुम्ही भाजून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. इथं मी हिरवी मिरचीची वगैरे पेस्ट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, आलं याची मी पेस्ट बनवून ठेवते. तसंच खोबरं, कोथिंबीर आणि आलं याची सुकी पेस्ट बनवून ठेवते. त्याप्रमाणे ही पेस्टसुद्धा आपण 3-4 दिवसाची करून फ्रीझरमध्ये ठेवता येते. त्यानंतर पीठ तर जवळपासची चक्की खराब झाल्यामुळे पिठाचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी 2-3 दिवसाचं पीठ शिल्लक असावं घरात. किराणा 3-4 दिवसाचा तरी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तिखट, मीठ, तेल अशा प्रकारचं सगळं शिल्लक असावं. ऑफिसला जाणाऱ्यांच्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा करून ठेवावी, कारण हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. जर लाईट नसेल तर इस्त्री करता येत नाहीत. बाय.